चिरून घेतलेला आहे। टोमॅटो पण इतने मोठे चिरून घेतले। टोमॅटो पण चांगला परतून झालेला आहे बऱ्यापैकी। त्यात आपण आता अखंड काजू घालू आणि ते पण भाजून घेऊ 2-3 मिनिटं। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे। हे थंड झालं की हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून याची ग्रेव्ही करायची आहे। ही जी तयार केलेली ग्रेव्ही आहे ती घालून घेऊ। आता ही या मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली आहे मी, ती यात घालू। हे बघा ही मसाल्याची पेस्ट आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। थोडी कोथिंबीर घालू। आता ग्रेव्ही चांगली दाट झालेली आहे। आता ह्यात चिरून घेतलेले पनीर घालू। 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊ। तुमच्या आवडीनुसार तिखट घालणार असेल तर तिखट घालू शकता। तुम्हाला नाही आवडत असेल तर स्किप सुद्धा करू शकता। सर्व मसाला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊ भाजीला चांगलं। आता बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे, झालेली आहे। पनीरची मस्त छान छान गरमागरम पनीरची भाजी तयार आहे। इथं जेवण पहा, चपाती, कांदा आणि पनीरची भाजी असं आहे आजचं जेवण।